जान्हवी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या दिमागदार सोहळ्यात। आज तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत एकत्र जान्हवी आणि जयंतरावांच्या संगीत समारंभासाठी आलात म्हणल्यावर हा सोहळा दिमागदार होणारच। ऍब्सोल्युटली भावना। आणि भावना कसं आहे ना, आपली मायेची माणसं आपल्या सोबत असले ना की छोट्यातल्या छोट्या प्रसंगांनी मोठा उत्सव होऊन जातो। अगदी बरोबर। आणि आदित्य, कुटुंब म्हणजे काय हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहिती असणार। अगदी खरं आहे। आणि कुटुंब हा शब्द जरी छोटा असला ना तरी आपलं कुटुंब आपल्या पाठीशी उभं आहे ही भावना खूप सुंदर आहे। आणि भावना, त्यामुळे तू आणि मी आपण दोघेही लकी आहोत, कारण आपल्या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या प्रसंगात आपले दोन्ही कुटुंब आपल्या सोबत आहेत। खरंच। तर आता सुरू करूया जान्हवी आणि जयंतचा दिमागदार संगीत सोहळा। आणि आता जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला, म्हणजे आपल्या परिवारातल्या शेंडेफळापासून। सानवी, साध्वी आणि वरण। एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी। नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग। नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग। नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरासाशी इंद्राची इंद्राची ग ग ग ग ग। चल लवकर, कोणी येत नाही ना। काढ 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 सिगरेट काढ। अरे लायटर दे। लायटर नाही रे माझ्याकडे। काय अरे असं काय करतो हरीश तू? सिगरेट ठेवतो मग लायटर ठेवायला काय होतं तुला? कमाल करतो यार दादा, सिगरेट मी ठेवतो ना, मी आणून देतो तुला, मग किमान लायटर तरी तू ठेवत जा तुझ्याकडे। अरे तू डोक्यावर पडलाय काय? जिथून सिगरेट घेतो तिथेच लायटर मिळतो, आणायला काय होतं? तसंही तुला कुठे खर्च करायचे पैसे? आणि एक मिनिट, तू मला शिकवणार आहेस? मोठ्या भावाला शिकवणार आहेस? मोठ्या भाव शिकवत नाहीये मी, फक्त एवढं म्हणतोय की यार सिगरेट मी आणतो ना नेहमी। हरीश, हा, अरे कोण होती रे ती? मला खरंच माहित नाही कोण होती ती। आणि इतक्या रात्री यावेळी ती इथे काय करते? मला नाही माहित। चेहरा का लपवला होता तिने? थांब थांब थांब, काहीतरी गडबड आहे हरीश। हा, आणि दादा या गडबडीचं सोल्युशन माझ्या डोक्यात आहे। काय? दादा मला ना भन्नाट आयडिया सुचली आहे। काय बोलतो? हो, हे बघ, मी एक स्टार्टअप सुरू करतो। अरे ऐक तर, अरे माझी आयडिया तर ऐकून घे। हे बघ, मी एक स्टार्टअप सुरू करतो फेस रिकग्निशनचा। हो, अरे कमाल आयडिया, मी तुला सांगतो ना, भन्नाट आयडिया चालेल। ऐक ना। हरीश हरीश, अरे तुझ्या या स्टार्टअपच्या आयडिया ऐकून माझं डोकं आधीच भांबवलंय रे। आधीच एकतर लायटर आणायला विसरलायस तू। सिगरेट प्यायचे मला, या तुझ्या आयडिया थांबव तुझ्या डोक्यात आणण्यापासून। कमाल आहे यार दादा, तू सारखा सारखा हिशोब 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 करतो, त्याने आम्हाला इरिटेट होतं, त्याचं काय? हा, चला, निदान हे तरी तू मान्य केलंस की मी आता तुझ्यामुळे इरिटेट झालोय।
घ्या, डोळं पुसा तुमचे. अहो तुम्ही पण रडताच आहेत ना, ठेवा तुमच्याकडेच. माझ्याकडे आहे माझा पदर, तुम्ही डोळं पुसा. थँक्यू. दादा माफ करा, पण एक विचारू? हा विचारा की. तुम्ही आता कशा पायी रडत होता? तुम्ही ठीक आहात ना? हा हो, मी ठीक आहे. खरं तर तुम्ही ठीक वाटत नाही आता. काही झालंय का तुम्हाला? नाही नाही, मी ठीक आहे एकदम.